हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरून. भारतात ॲपलचं उत्पादन नको असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिम कुक यांना दिलाय. भारतात कारखाने बांधण्याची गरज नसल्याचा देखील त्यांनी सल्ला दिलाय. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यांच्या चर्चेच्या परिणामी ट्रम्प म्हणाले की ॲपल अमेरिकेत त्यांचे उत्पादन वाढवेल. त्यांनी असंही सांगितलं की भारतानं अमेरिकेवरील सर्व शुल्क कमी करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतासंबंधी काही विधान केलेले आहे. भारतामध्ये ॲपलचं उत्पादन नको असं त्यांनी टिम कुक यांना सांगितल्याचं कळतंय. भारतात कारखाने बांधण्याची गरज नसल्याचा देखील त्यांनी सल्ला दिलेला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिम कुक यांना दिलेला सल्ला आता महत्त्वाचा मानला जातोय. अभिषेक मुठाळे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील. अभिषेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा अर्थ नेमका काय लावायचा? एकूणच भारत ही मोठी बाजारपेठ ही मानली जाते. एकूण आपल्याला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की मेक अमेरिका ग्रेट अगेन मागाचा नारा दिला होता. आणि एकूण ज्या कंपन्या आपल्या इथे आहेत त्यांच्याकडनं कुठंतरी जे सगळं काम आहेत, कारखाने आहेत, ते कुठंतरी बांधण्याचा प्रयत्न असेल किंवा जो पुढं नेण्याचा प्रयत्न आहे तो अमेरिकेला कुठंतरी करण्यात यावा. आणि त्यामुळे या सगळ्या जे विधान सध्याला आपल्याला ट्रम्प यांना कडनं होताना पाहायला मिळत आहे ते कुठंतरी त्याच दृष्टीनं आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कुठंतरी भारताला मोठं करण्याचा प्रयत्न हा कुठंतरी होऊ नये. एकूणच आपल्याला दुसरीकडे माहिती आहे की चीन देखील तशाच प्रकारे प्रयत्न जो आहे तो आपल्याला करताना पाहायला मिळालेला होता. अनेक कंपन्या ज्या अमेरिकन कंपन्या आहेत त्यांचे कारखाने मॅन्युफॅक्चरिंग हे आपल्याला चीनमध्ये होताना पाहायला मिळत होते आणि जे आता सध्या भारतात येऊ पाहत आहेत. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ॲपलचे फोन्स जे आहेत ते आता मॅन्युफॅक्चर होताना दिसत आहेत. आणि अशा वेळी हे केलेलं विधान कुठंतरी आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे पाहताना दिसत आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेनचा नारा पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न हा ट्रम्प यांच्याकडनं होतोय का हे बघणं देखील यामध्ये महत्त्वाचं असणार आहे. हो, खरंय. अभिषेक, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं हे विधान आता संदिग्ध संदेश देऊ पाहतंय. भारतामध्ये ॲपलचं उत्पादन नको आणि भारतात कारखाने देखील बांधणं नको असा सल्ला त्यांनी टिम कुक यांना दिलेला आहे. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. भारताने अमेरिकेवरील सर्व शुल्क कमी करण्याची ऑफर देखील दिलेली आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. And I had a little problem with Tim Cook yesterday. I said to him, Tim, you're my friend. I treated you very good. You're coming in with $500 billion, but now I hear you're building all over India. I don't want you building in India. You can build in India if you want to take care of India, because India is one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. And they've offered us a deal where basically they're willing to literally charge us no tariff. So we go from the highest tariff. You couldn't do business in India. We're not even a top 30 in India because the tariff is so high, to a point where they have actually told us, I assume you too, Scott, you were working on that also, that there will be no tariff, right? Would you say that's the difference? They're the highest, and now they're saying no tariff. But I said to Tim, Tim, look, we've treated you really good. We put up with all the plants that you built in China for years. Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to. पुढची महत्त्वाची बातमी बघूयात.